दुधाच्या गाठी होतात किंवा तुमच्या ब्रेस्टमध्ये लायपोमा किंवा चरबीच्या गाठी होऊ लागतात, त्या काही वेळेस लेडीज वर्गाला, महिला वर्गाला तिची भीती वाटू लागते, त्यावेळेस तुम्ही ह्या कोंबडनखी वनस्पतीचा वापर करायचा आहे. हा उघडून रात्री झोपताना त्याचा लेप लावायचा आहे, तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. निसर्गात अशी अफाट क्षमता आहे का तुम्हाला बरं करण्याची. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी वनस्पती दाखवणार आहे, शरीरात कोणत्याही प्रकारची जी गाठ होते आणि त्यावेळेस सर्जन सांगतात किंवा ॲलोपॅथीमध्ये सर्जरी हा उपाय सांगितला जातो. तर गाठ प्रायमरी किंवा सेकंडरी स्टेजमध्ये असेल तर गाठ बसून तिथे वितळण्याची किंवा ती बरी करण्याची, ती शमवण्याची क्षमता एका वनस्पतीमध्ये आहे. तिला आपण म्हणतो कोंबडनखी. कोंबडनखी ही जी कोंबडनखी वनस्पती आहे, पाने कातरलेल्या स्वरूपाची, संयुक्त स्वरूपाची, कोंबडीच्या नखाप्रमाणे ही दिसते म्हणून हिला कोंबडनखी म्हणतात. ही उघडून त्या गाठीवर तिचा लेप लावला असता. स्तन अर्बुद असू द्या किंवा मनगटावर येणारं गँग्लियॉन असू द्या, कधी इथे उंचवटा येऊन गँग्लियॉन होतं आणि त्याचं प्रचंड वेदना होतात, त्यावेळेस कळत नाही, आपण रिच बेल्ट वगैरे वापरतो पण तरी पण त्या वेदना जात नाही. ते गँग्लियॉन जाण्यासाठी, त्याच्यामध्ये या गँग्लियॉन जाण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये पण काही औषध नाही. तर कांचनार गुगुळ बरोबर ह्या कोंबडनखी वनस्पती तुम्ही जर उघडून तिथे त्याचा लेप केला आणि असं सतत 15-1 दिवस केलं तर तुमचं ते जी गाठ असते ती शमू लागते, गाठी हळूहळू कमी होतात.